tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। पहिलं षटक संपलेले, दुसरं षटक सुरू होणार आहे। पुन्हा एकदा विनंती करतो, निलेश दादा बिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संघनायक मंचावरती येत आहेत आणि नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होतोय। टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा तारा आहे। हळूहळू तो ध्रुव तारा देखील होऊ शकतो। हवेमध्ये चेंडू आहे आणि चान्स नाहीये क्षेत्ररक्षकाकडे। 4 धावा इथे प्राप्त होणार आहेत। खणखणीत चौकार। 27 धावा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे। शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर अहमदनगरचा संघ मैदानामध्ये। काल देखील आपण सोलापूरची टीम बघितली। काल उत्तराखंडचा संघ होता। ऋषी सिंग आणि अतिशय तगडे खेळ, कारण मोकळा हात ठेवला तर लवकर 86 धावा पूर्ण होतील। कडक कडक पहिला चेंडू पप्पू शेट गरुड यांना चढवलाय। एक जबरदस्त षटकार। 53 धावा शिरसाट स्पोर्ट्स अहिल्यानगर। षटक क्रमांक 5 एव्हाना सुरू झालेले। सुरू राहील पप्पू शेट यांची गोलंदाजी पुन्हा एकदा बहरणार आणि समालोचन कक्षातून समालोचनामध्ये देखील मॅचची रंगत भरणार शैलेश निळंगुणे सर। थँक्यू। धन्यवाद। ची गरज आहे। निर्णायक षटक। पहिला चेंडू स्लॉट मध्ये पाठवून दिलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये। बोला यांचं स्वागत केलंय षटकाराने। 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये मोठी वाढ होतीये। धावसंख्या आपण पाहतोय 72 धावा झाल्यात। स्लॉट मध्ये चेंडू इथे मिळाला आणि त्यानंतर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पलीकडच्या प्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न इथे बॅटरच्या बॅट मधून आपण पाहतोय। संदीपजी गायकवाड यांच्या बॅट मधून एक पहाडजंग टोला येतोय। 72 धावा आतापर्यंत झाल्यात। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार। बॅक टू बॅक दुसरा षटकार। त्यापेक्षा सुंदर फटका इथे सजवला जातोय। दिशा से भटके तो पडेंगे फटके। बॅक टू बॅक 2 षटकार इथे संदीप गायकवाड यांच्या बॅट मधून येत आहेत। सुरेख अशी फटकेबाजी। धावसंख्येमध्ये 6 ने वाढ। धावसंख्या होते ती 78 धावा। बॅक टू बॅक 2 षटकारानंतर समीकरण काहीसं बदललं जात आहे। गरज आहे विजयाचं लक्ष साधण्यासाठी 9 धावांची गरज। पुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा एकदा बिग 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 हिट। बॅक टू बॅक तिसरा षटकार। संदीप गायकवाड 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 44 धावेंवरती नाबाद आहे। धावसंख्या जर आपण पाहिली तर 84। विजयाचं लक्ष 15 चेंडू आणि 3 धावा। षटकार जर ठोकला तर लागोपाठचा 4था षटकार येईल आणि वैयक्तिक 50 धावा देखील इथे पूर्ण केल्या जातील। हो नक्कीच इथे षटकार मारून आपलं अर्धशतक पूर्ण केलंय। मॅच फिनिश होते आणि बोला यांच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार इथे घेतला जातोय। 7व्या षटकामध्ये हे लक्ष साध्य केलं जात आहे। शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या संघाने मिळवलेला हा दणदणीत विजय। विजयी संघाचं अभिनंदन। तर या ठिकाणी चंदननगर वॉरियर्स या संघाने देखील अप्रतिम खेळ केला। त्यांना देखील पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील। मॅन ऑफ द मॅच संदीप गायकवाड।